तुम्ही कालचा पंचकल्याणचा भाग पाहिला तर या भागामध्ये तर तुम्हाला भाग तो 2-3 वेळा आला असेल. तर झालं असं मित्रांनो, एडिटिंग करताना 3 ते 4 वेळा मला ब्लर करावं लागलं, का तर अपघाताच्या घटना त्यात दाखवता येत नाहीत आणि त्या कशा ब्लर करायच्या माहीत नसल्यामुळे साधारण 3 ते 4 वेळा मित्रांनो मला तो त्रास झाला. आणि कालच्या व्हिडिओला 10 मिनिटाचा जो पंचकल्याणचा पहिल्या भागाचा व्हिडिओ आहे तो व्हिडिओ साधारण 10.5 तास लागले. तर आता हा पंचकल्याणचा दुसरा व्हिडिओ आहे आणि याच्यानंतर वेगवेगळे व्हिडिओ येणार आहेत. याच्यानंतर कांतारा आणि चिमणी ॲक्सिडेंट असा एक व्हिडिओ येणार आहे, तो पहा आणि हा भाग पहा. प्रत्येक भाग मित्रांनो 8:15 ते 9:15 या दरम्यान यायचा प्रयत्न करतोय. तर तुम्ही दररोज 10 मिनिटाचा भाग पाहत चला आणि डिग्रजच्या कृष्णाकाठी आवडत असल्यास नक्की शेअर करा. खुश राहा, सुरक्षित राहा. आणि आता पहा पंचकल्याणचा हा शेवटचा म्हणजे दुसरा भाग. चला. अहो, इतके भाग होऊन गेले, कोणी दिसत नाही मुलगी किंवा कोणी पाहुणे आलेले. तर तसं नाही मित्रांनो, पाहुणे आपल्या देखील घरी येतात. 100-1 भाग झाले पण पाहुणा दिसला नाही, त्यामुळे तुम्हाला तसं वाटण्याची साहजिकच वाटलं असेल. पण ही जी मुलगी आहे ही आमच्या आत्ते भावाची मुलगी आहे, आत्तीच्या मुलाची मुलगी आहे. आणि ती आले 4 दिवस सुट्टीसाठी, उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी. मेच्या सुट्ट्या चालू आहेत आणि हा टावर जो रचला जात आहे तो अवनीश आणि अजिंक्य हे दोघांमार्फत हा टावर रचला जात आहे. किती उंच टावर मित्रांनो त्यांनी रचलाय बघा मुलांनी, किती उंच रचलाय. आणि बॅलन्स करत मी त्याला सांगितलं की काढा तुम्ही, आता काढताना पडला नाही पाहिजे, काढताना बॅलन्स करत काढायचा. आणि मुलगी आहे तिचं नाव परी आहे, आम्ही तिला परी म्हणतोय. हो का, ती पण बघायला, ती पण एक गेम खेळत बसले बरं का, ती पण एक कोडं खेळत बसले. हे बघा दोघं काढायला, कोणाचं पडतंय कोणाचं पडतंय नाही, अजून कोणाचं पडलं नाही. आता इतक्या उंचावरनं पडलं नाही म्हटल्यावर खाली आल्यावर तर काय कोणाचं पडणारच नाही, राहून दे. मग ही गेम कोणाचीच पडली नाही, टावर ह्याने चढवला पण आणि उतरवला पण. चला आता परी काय करते, तर इंग्लिशचे आकड्याचे जुळवाजुळवीचे हा खेळ आहे. क्यूब आहेत, ANT अँट म्हणजे मुंगी, परत टी पासून पुढं खाली TIGER टायगर, अशा प्रकारे हे क्यूब जोडायचे आहेत. आणि पंचकल्याणचा भाग आहे हा, तर तुम्हाला माहितीच आहे. पुढे पुढे पंचकल्याणकडे जाणारच आहे. आईची आई झोपलेली आहे, आता थोड्या दिवसात ती जाणार आहे घरी. आणि वडील उभारलेत, भाऊ उभारलाय. आणि या ठिकाणी बघा तुमची वहिनी किचन मध्ये काम करायला लागली आहे. बघा मॅडम, मॅडमने फक्त हलकी झलक दिली, कारण मॅडम ब्लॉगमध्ये जास्त नसतातच, त्यामुळे माझे ब्लॉग कदाचित चालत नसतील. आणि दुसऱ्या दिवशी मातृदिन आहे आणि त्याचा हा व्हिडिओ आम्ही केला आहे. खूप साऱ्या शुभेच्छा. आईसाठी कोणताच दिवस नसतो, आई आहे म्हणूनच सर्व दिवस असतात. आणि आता पंचकल्याण पूजेमध्ये काय चालू आहे, तर सवाल चालू आहेत. 2:30, 2:45, 99 तुमचीच आहे ना, 51,151. 41 वाली कुठे आहे? 41 वाली कुठे गेली? हा चला, 51,151 पैकी 2, 2:30, 2:45 आणि ही बोली सोडतोय 51,151. 3 नाव सांगा. 51,151 ची बोली धरले. दिवसातून 2 वेळा सवाल होतात, त्यामुळे कोणत्या प्रकारचे सवाल आहेत हे आपल्याला नंतर कळलं. सौभाग्यवती भाग्यश्री नेमकोंडा पाटील सांगली. नाव लिहून घ्या सर. भाग्यश्री नेमकोंडा पाटील सांगली. अहो, सांगलीच असणार, कारण सांगलीची पंचकल्याण सभा आहे. डिग्रज असतं डिग्रजमध्ये सवाल असतात, नांद्रे असतं नांद्रेमध्ये सवाल असतात. आणि या ठिकाणी लिहून घेणारे ही लोक आहेत, त्या ठिकाणी रक्कम जमा केली जाते. आणि इथे समोशरण सभेसाठी जे बनवलेलं आहे ते समोर दिसेल मित्रांनो. याच्या आधी या भागात तुम्हाला दिसला असेल ते समोशरण सभा, म्हणजे हे शेवट पंचकल्याणचा चालू आहे सध्या. मुनी ऋषी हे महावीरांच्या मूर्तीसोबत काहीतरी पूजाविधी करत आहेत आणि म्हणजे बोली कंटिन्यू चालू आहेत. नंतर मित्रांनो आम्हाला समजलं की त्या दिवशी रात्री रथ उत्सव देखील होता, रथ उत्सव होता. आणि आता सध्या ही बोली जी लावली आहेत, माझ्या मागं उभारलेल्या लेडीज आणि जेंट्स, हे यांनी बोली धरले आणि हे सवालांसाठी पैशाही जुळवाजुळवी करायला लागले. आणि रथ उत्सव मित्रांनो संध्याकाळी असल्यामुळे चुकला बरं का तो आपल्याला, कारण या बोली कशाच्या आधी आपल्याला लवकर लक्षात आलं नाही. चिंचचं इतकं मोठं झाड आहे मित्रांनो, तिथं साधारण 200 वर्षापूर्वीचं झाड असेल प्रांगणामध्ये. आणि प्रांगणामध्ये मुली फोटो सेशन वगैरे करत होत्या, कारण की आवरून वगैरे सर्व आल्या होत्या. आणि किचनकडे गेल्यानंतर भोजन व्यवस्थेमध्ये मला मित्रांनो इथे एक लॅप जाणवली की जेवण अतिशय शिल्लक राहिले. दुसऱ्या दिवशीचं जेवण मित्रांनो काय करणार, शिल्लक हे राहणारच, कारण इतकी लोक जेवत असतात. हे बघा शिल्लक खीर, आता ही काय भरल्यात पोत्यामध्ये, तर खीर भरल्यात पोत्यामध्ये. आणि त्या लागून बाथरूम आहे, तर बाथरूममध्ये मित्रांनो पाण्याची कमतरता मला जाणवली. टॉयलेटमध्ये जरा पाण्याची कमतरता दिसली या वेळेला. मला जे जाणवलं ते मी टाकत असतो मित्रांनो. पाण्याची कमतरता जर जाणवली, त्यामुळे बाटल्याची व्यवस्था नंतर खूप करण्यात आली. त्या ठिकाणी नाश्ता मी केला मित्रांनो. हा नाश्ता मला लय आवडला मित्रांनो. भात आणि काहीतरी असं
तिखट असं काहीतरी होतं. नंतर पोहे देखील होते. पण हा नाश्ता मित्रांनो असं वाटलं की जेवण करायला नको, हा नाश्ताच करावा. खूपच छान नाश्ता होता. आणि पाणी देखील मंडपामध्ये कुठंतरी लिकेज झालेलं आहे. त्यामुळे तिथे येण्या-जाणाऱ्या लोकांना त्रास होईल नाही म्हणून पट्टी टाकत आहेत. गोळ्या औषध वगैरे आपण जर थोडीशी जवळ ठेवली, अजून आपली तब्येत काही ठीक झाली नाहीये. आणि जेवण केल्यानंतर बघा मंडपामध्ये सर्व प्रकारचे लोक जेव्हा येतात, सर्वांसाठी मंडप हा जेवणासाठी खुला असतो. आणि ज्या ठिकाणी टाकलेल्या पट्टी त्या ठिकाणाहून एक लेडीज जात आहे, कारण जाण्यासाठी सोय केली आहे. आणि महानगरपालिकेची गाडी आलेली आहे कचरा भरून येण्यासाठी, म्हणजे जेवणाचा भरपूर कचरा आहे तो भरून येण्यासाठी. आणि पाण्याचे बॉक्स जागोजागी ठेवलेत बघा. पाण्याचा मला बाटली काढ घे. साधारण एका फर्टिलायझर, राज फर्टिलायझर यांनी 40,000 पाण्याच्या बॉटल दिल्या होत्या, कारण तिथे पाण्याची कमतरता जाणवली मित्रांनो. त्यामुळे तर आम्हाला स्वच्छतेच्या ठिकाणी पाण्याचा जरा अभाव दिसला, पण बाकी प्यायला मात्र पाण्याची काही कमतरता नव्हती मित्रांनो. पाण्याच्या इतक्या बाटल्या मित्रांनो, इतक्या बाटल्या की घरी नेल्यात त्या वेगळ्याच लोकांनी पेत पेत, पण जिथे पडल्यात त्याचा मात्र ढीगच आहे. या दोन मुली फुगडी खेळायत आहे, एका मुलाला बाजूला सार लागल्यात की त्यांना अडचण येईल म्हणून. आता इथे मात्र मित्रांनो मी मंडपात बसलो, कारण 2-3 वेळा गेलो आहे आणि मंडपातच बसायचा योग आला नाही, पण मंडपात मित्रांनो इथे बसलो. कारण या लहानपणीच्या आम्हाला आठवते की आम्ही देखील लहान असताना असं मंडपात खेळत होतो. आता पुन्हा कधी पंचकल्याण पूजा येईल त्यावेळेला या मुली नक्कीच लग्नाला आल्या असतील, कारण की 10-13 वर्षांनी पंचकल्याण पूजा येते. कुठं आहे घोडा? कुठं आहे? घोड्यावर बसले म्हणले. पुन्हा या मुली खेळण्यामध्ये मग्न झाल्या आणि 5 मिनिटात त्यांची आणि माझी अशी ओळखी झाली की त्या माझ्याशी देखील खेळू लागल्या. लपाछपीचा खेळ, खुर्चीखाली लपून वगैरे. जपते नरे नारी. एकदा सर्वांनी उत्साहाने तळावर ओम नमो नमो ओम नमो ओम नमो नमो ओम नमो नैयाला गोगे गोगे. समोर स्टेजवर वातावरण देखील प्रसन्न होतं आणि खाली मुलांचं देखील वातावरण प्रसन्न होतं. मुलं देखील गाण्याच्या तालावर ठेका धरून मस्तपैकी नाचत होती. हे बघा पाणी पेत पेत नाचायला येतो, कारण पाण्याच्या बाटल्या ढीगच आहे तिथं. मंडपाच्या बाजूला असले हे खांब मात्र आकर्षक होते आणि आकर्षकपणे ते माझे मन वेधून घेत होते. सांगली हायस्कूल सांगली या प्रांगणात हे पंचकल्याण पूजा भरली आहे आणि वेगवेगळे विभाग आहेत तिथे. तर व्यवसाय शिक्षण विभाग हा माझा आवडता विभाग आहे, कारण मी देखील एका खाजगी ITI मध्ये काम करतोय आणि मुलांना 4 चाकी आणि 2 चाकी रिपेअरिंगचं शिक्षण देतोय, जेणेकरून ते मुलं स्वावलंबी होतील, कोणत्याही गैरमार्गाला लागणार नाहीत, व्यसनी मार्गाला लागणार नाहीत आणि त्यांना मी स्वयंरोजगार द्यायचं काम करतोय. आणि मला या कामाचं समाधान मिळतं मित्रांनो. पुण्याला मला भारी पगाराची नोकरी होती, पण मला या कामात समाधान असल्यामुळे कमी पगार असून देखील मी हे काम मनापासून करतोय. आता मित्रांनो मी कुठे चाललो असेल? बरोबर मित्रांनो, मी क्लासला चाललो असेल, जिथे अवनीश आणि अजिंक्य गेले आहेत क्लासला. आपला शेजारी अजिंक्य आणि आपला मित्र. तर या ठिकाणी दोघांना घेतलं गाडीमध्ये आणि सकाळी नाश्ता तर पंचकल्याण पूजेमध्ये केला आहे. आता जेवण मात्र करायला लागणार, कारण की लहान मुलं सकाळी भुकावले असतात आणि जेवण मस्तपैकी तिथं केलं. आणि जेवण केल्यानंतर पुन्हा एकदा तुम्हाला बाहेरून दाखवतो मी सांगलीचं सिटी हायस्कूल सांगली. हे किती भव्य प्रांगण आहे आणि आतमध्ये पंचकल्याण पूजा चालू आहे. आता 13 वर्षांनी कधी 10-12 वर्षांनी पूजा होईल तो होईल आणि तेव्हाच आपल्याला पुन्हा भाग करण्याची संधी मिळेल. डिगरच्या कृष्णाकिनारी वेगवेगळे भाग येतच आहेत. आणि जाताना मला एक घर दिसलं. हे घर बहुतेक यजमानांचं असणार आहे, जे इंद्राणी झालेत, कारण घराला थोडंसं डेकोरेशन वगैरे छान केलं आहे. नक्कीच 108 रुपये 3 वार. 3 वन झालाय, म्हणजे ही सवाल म्हणजे ही बोली घेतलेली आहे. बरं मी आता इथं कसं आलो? तर मित्रांनो मी घरात मुलांना सोडून पुन्हा संध्याकाळी रेकॉर्डिंग लावलोय. का तर आपला तर शेवटचाच दिवस आहे, शेवटचा दिवस रेकॉर्डिंग करायचा आहे आणि शेवटचा प्रसाद ग्रहण करत आहे मी. शेवटचा प्रसादामध्ये गोडधोड भरपूर असतं, पण त्यामध्ये आपलं दही धपाटा हा नक्की असतो मित्रांनो. आणि आता शेवटचा दही धपाटा आपण प्रसाद घेऊन खाल्लेला आहे आणि या ठिकाणी ताट सोडलेलं आहे. अशा प्रकारे तुम्हाला माहिती आहे आपल्या प्रकारे. आणि या ठिकाणी ताट आता हे धुवायला गेलं आहे आणि आपण आता मंडपात आलो आहे आणि मंडपात पाहू काय चाललंय. पुणे आदिनाथ भगवान यांनी. चला या ठिकाणी आता
मंडपामध्ये शेवटचं उत्साहवर्धक गाणं झालं आहे आणि पंचकल्याण पूजा समाप्त झाली आहे. सांगलीची आता 13 वर्षांनी कधी असेल तेव्हा असेल पंचकल्याण पूजेला आपण देखील नमन केलो आणि आता आपण मित्रांनो घरी चाललोय. उद्या पहा कांतारा आणि चिमणीचा हा भाग.